नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ विश्लेषण सिरीजच्या या शेवटच्या भागात मी तुमचं स्वागत करतो. 2019 पासून तर 2025 पर्यंतच PYQ विश्लेषण सिरीज आपण बघत होतो आणि या विश्लेषण सिरीजचा हा आपला शेवटचा लेक्चर आहे किंवा शेवटचा व्हिडिओ आहे असं म्हणू शकतो. तर आपण 7वं हे लेक्चर घेतोय आणि यामध्ये आपण 2025 चा हा पेपर डिस्कस करणार आहे. तुम्हाला मागील पेपर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या YouTube चॅनल वर जाऊन मागचे PYQ पण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये ते सगळं लिंक लागून समजेल. तर चला आजचा या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, लेक्चरला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे बघा, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते असा हा आपला प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्कवृत्त हे भारताच्या आपण जर बघितलं तर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम या राज्यांमधून जातं असा ऑप्शन आहे. पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामधून कर्कवृत्त जात नाही, इवन बिहार राज्यामधून सुद्धा कर्कवृत्त जात नाही, तसंच महाराष्ट्र राज्यामधून जात नाही म्हणून हाही आपला ऑप्शन आहे. तर आपण बघू शकतो की अशा पद्धतीचं आन्सर आपल्याला काढता येतंय. ठीक आहे ना. तर यावरून पण आपलं उत्तर निघतंय की एक नंबरचं याचं उत्तर आहे म्हणून गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम. मग आपण थोडंसं डिटेल मध्ये जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक मॅप काढतो आणि मॅपद्वारे थोडंसं आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने भारतातून कर्कवृत्त हे 8 राज्यांमधून गेलेलं आहे. तर आपण बघू शकतो की भारताच्या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जातं. मग ही 8 राज्य नेमके कोणती आहेत बघा, तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम या 8 राज्यांमधून कर्कवृत्त गेलेलं आहे. आता याची एक ट्रिक्स पण आहे जी तुम्हाला सांगतो शॉर्ट मध्ये बघा. ट्रिक्स तर गुरांमध्ये मध्ये 36 झारी मिझोबंग त्रिपुरारी आपल्याला 8च्या 8 राज्य याच्यात आपले बसून जातात. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं. 23.5 अक्षवृत्त याला म्हणतो. याचा आपल्या भारताच्या हवामानावर आणि वनस्पती वितरणावर खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला कर्कवृत्ताचा दिसून येतो. आणि यासोबत तुम्ही प्रमाण वेळ सुद्धा लक्षात घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. 82.5 पूर्व रेखावृत्त ही आपली भारतीय प्रमाण वेळ आहे, जी अलाहाबादच्या मिर्जापूर येथून जातो. तर मग ती किती राज्यातून जाते असा पण प्रश्न येऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यूपी आहे, MP आहे, त्यानंतर छत्तीसगड आहे, त्यानंतर ओडिसा आहे आणि आंध्र प्रदेश आहे. सो ही प्रमाण वेळ सुद्धा 5 राज्यातून जाते, ही 8 राज्यातून कर्कवृत्त जातं. हे दोघही मुद्द्यांवर आपल्याला प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे दोघही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या लावा. जीवावरण, राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष. आता या टॉपिक वर बऱ्याच वेळा रिपीटेड प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, निलगिरीवरून उत्तर निघतं. निलगिरीची जी काय म्हणतात स्थापना आहे किंवा त्याची सुरुवात आहे ती 1986 ला झालेली आहे. त्यामुळे अ च 4 आहे आणि अ च 4 असणारा एकमेव ऑप्शन आहे 2 नंबरचा. सुंदरबन जे आहे ते 1989 ला झालं होतं. कच्छ जे आहे ते झालं होतं 2008 ला आणि पन्ना जे झालंय 2011 ला झालंय. म्हणजे 4 3 2 1 असं याचं उत्तर आपण काढू शकतो. आणि यावरून आपल्याला तसं तर निलगिरीवरूनच उत्तर निघतंय, पण हे पण माहित पाहिजे एकूण 18 मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व आहेत. किती आहेत एकूण? 18 आहेत, हे लक्षात राहू द्या. किती आहेत एकूण? 18 आहेत, हे लक्षात राहू द्या. चला मग आपण पुढे याची माहिती थोडीशी डिटेल मध्ये घेऊया. तर बघा, युनेस्कोने मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व कार्यक्रम 1971 ला डिक्लेअर केला होता. काय म्हणू शकतो, 3 झोन संकल्पना आहे. कोअर झोन आहे, बफर झोन आहे, ट्रान्झिशन झोन आहे. भारतातील संख्या 18 आहे. पहिले जीवावरण राखीव क्षेत्र निलगिरी आहे, 1986 ला झाला असा पण प्रश्न येतो. सर्वात मोठं कच्छचं रण आहे आणि सागरी जीवावरण क्षेत्र जे आहे ते मन्नारचा आखात आहे. हे डिटेल थोडेसे आपल्याला माहित असले पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नद्या आणि संगम स्थळ याच्यावरचा हा क्वेश्चन आहे आणि या टॉपिक वर कंटिन्यू प्रश्न येतात आपल्याला नद्यांवर. मग बघा, प्रकाशा कुठे आहे, तर तापी आणि गोमती. आता मी या भागातून येतो म्हणून मला माहिती आहे डायरेक्ट, पण बऱ्याच जणांना कृष्णा आणि वेण्णा पण माहिती असेल, म्हणजे क च 4 माऊली, कृष्णा आणि वैन्याचा संगम आहे, म्हणजे क च 4 आहे. त्याच्यावरून पण उत्तर निघू शकतो बघा, 2 नंबरचं उत्तर आपलं निघून जातं. किंवा
तुम्ही भीमा आणि इंद्रायणी तुळापूर येथे होतो, त्याच्यावरून ड च 3 आहे, त्याच्यावरून पण उत्तर निघतं बघा. किंवा अ च 2 आहे, तापी गोमती. अ च 2 एकमेव ऑप्शन आहे, म्हणजे इथं एकमेव ऑप्शन हे डायरेक्ट उत्तर निघतंय. इतका सोपा आहे. मुळावद आहे, तापी पांजरा, म्हणजे ब च आहे 1. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे अ च 2, ब च 1, क च 4 आणि ड च 3 अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणून बघा, संगम स्थळ आपल्याला माहित पाहिजे. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशच्या मुलताई येथे होतो. तिथून ती अमरावती मध्ये जाते, पुन्हा मध्य प्रदेश मध्ये जाते, मग जळगाव, धुळे, नंदुरबार गुजरात मध्ये जाते आणि अरबी समुद्राला जाऊन भेटते. तिला तापीला पूर्णा नदी येऊन भेटते, श्री चांगदेव भुसावळ या ठिकाणी तो संगम आहे. त्यानंतर वाघूर नदी येते, तिचा संगम आपल्याला राकेगाव या ठिकाणी, साकेगाव या ठिकाणी दिसून येतो भुसावळ मध्ये. त्यानंतर पुढे गिरणा येते, जिचा रामेश्वर इथं संगम होतो. त्यानंतर अनेर नदी येते, उत्तरेकडून मांजरोद येथे संगम होतो. त्यानंतर मुळावद जे दिसते तुम्हाला, पांढरा नदीचा संगम हा कपिलेश्वर मुळावद या ठिकाणी होतो. आणि तापी आणि गोमाईचा संगम प्रकाशा शादा इथं होतो, ज्याला खानदेशची काशी असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे तुम्हाला हे संगम माहित पाहिजे. उकई डॅम वर सुद्धा प्रश्न होता, काकरापार धरण वर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. उकई डॅम तापी नदीवर आहे, हतनूर धरण तापी नदीवर आहे. सो डिटेल करून ठेवा, मी जास्त खोलात जाणार नाही. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप यामध्ये जवळजवळ 94% हे अनुसूचित जमातीचं प्रमाण आहे. इथं त्यांनी आपल्याला केंद्रशासित प्रदेश सरळ सरळ विचारलेला आहे. त्यांनी राज्य विचारलं असतं तर कदाचित याचं उत्तर आपल्याला वेगळं सांगता आलं असतं. मग बघूया आपण थोडंसं विश्लेषण याचं पण. बघा, मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक अनुसूचित जमातीचं 2011च्या जनगणनेनुसार प्रमाण आहे. दुसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र आहे, तिसऱ्या क्रमांकाला ओडिसा आहे, चौथ्या क्रमांकाला राजस्थान, पाचव्या क्रमांकाला गुजरात आहे. आता बघा, महाराष्ट्र पण विचारू शकतात, दुसऱ्या क्रमांकाला आहे. मिझोरम, जर आपण टक्केवारीचा विचार केला, सर्वाधिक टक्केवारी 94.4% मिझोरम मध्ये, मग नागालँड आहे, मग मेघालय आहे, मग अरुणाचल प्रदेश आहे. आणि जर आपण बघितलं केंद्र राज्य म्हणजे केंद्र शासित प्रदेश आणि राज्याचा विचार केला तर सर्वाधिक 94.8% लक्षद्वीप मध्ये. म्हणूनच तर हा प्रश्न विचारला बघा. हा आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल पुस्तकातून जसा तसा आलेला प्रश्न आहे. 7 प्रश्न लोकसंख्येवर विचारले 2025च्या पेपर मध्ये. त्यामुळे लक्षात राहू द्या, लोकसंख्या किती हॉट टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता सर्वात कमी कितका होता? आता हा प्रश्न आहे ना, थोडा फसवा होता विद्यार्थी मित्रांनो. कसा फसवा होता? आता बऱ्याच जण राजस्थान कन्फ्युजन पडला, अरे राजस्थान सर्वात कमी आहे, सर्वात कमी इतका आहे, हा प्रश्न फसवा वाटला, कारण बिहार हा सर्वात कमी आहे. इथं सगळेजण फसले. त्यामुळे कोणाला काही सुचेना काय उत्तर लिहावं. पण यामध्ये स्पेसिफिक जर तुम्हाला माहित असेल तर 66.11% हे दोघं ऑप्शन जवळचे आहेत. सगळेच ऑप्शन तुम्हाला सारखे दिसतील, कारण हे सगळेच ऑप्शन कोणत्या ना कोणत्या राज्याचे आकडे आहेत. आणि सगळ्यात कमी बिहार आहे, हे लक्षात राहू द्या. आलं लक्षात? मग बघा, आपण बघू शकतो तर साक्षरता राज्यांचा क्रम. मग बघा, केरळ 94%, मग मिझोरम, मग गोवा, मग त्रिपुरा आणि मग हिमाचल प्रदेश, असा हा क्रम आहे. त्यानंतर पुढचं बघा, साक्षरता शेवटचे 5, बिहार 61, अरुणाचल प्रदेश 65, राजस्थान 66, झारखंड 66 आणि आंध्र प्रदेश 67%. या असे क्रम आपल्याला बघता येतील. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर बघा, भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाख मधील दबदार येथे आहे. दबदार येथे आहे. बघा, मागचा प्रश्न थोडस अजून रिवाइज करून देतो, थोडं फास्ट घेतलं. हे बघा, हे आकडे बघा, 61, 65, 66 हेच ऑप्शन मध्ये होते आपले. ठीक आहे, चला पुन्हा येऊया. 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? भारताच्या मुख्य भूमीचे टोक हे लडाख मधील दबदार आहे. त्यानंतर भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडू मधील कन्याकुमारी आहे. बरोबर, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबुतू आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बरोबर
नाहीये बघा, हे बरोबर आहे, पण हे कसं बरोबर नाहीये बघा. हे आसाम नाहीये तर अरुणाचल प्रदेश, इथं फसवलंय बघा आपल्याला. म्हणजे हे चुकीचं आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गुवर मोठा आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे 3 नंबर. आता बऱ्याच जणांना या प्रश्नामध्ये ना उत्तरच सुचत नव्हतं. काय उत्तर लिहावं सुचतच नव्हतं. कसं लिहावं ते सुचतच नव्हतं. कारण सगळंच बरोबर वाटतंय की पण अरुणाचल प्रदेश ज्याने व्यवस्थित हा प्रश्न वाचला त्याचं उत्तर बरोबर आलं असेल. तर लक्षात राहू द्या चारही टोक. त्यानंतर जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात मोसमी वारे वाहतात. तर लक्षात घ्या, आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे वाहतात. मागच्या काही व्हिडिओज मध्ये जर बघितलं तुम्ही तर परतीच्या मान्सूनवर पण क्वेश्चन आलेला आहे. तर नैऋत्य मोसमी वारे हे लक्षात राहू द्या. आपल्याकडे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण जर बघितलं थोडस, तर आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे म्हणजे नैऋत्यकडून अशा पद्धतीने ईशान्येकडे वारे वाहताना आपल्याला दिसतात. हेच वाऱ्यांना आपण मान्सून वारे असं सुद्धा म्हणतो. सर्वाधिक पाऊस 85% जास्त पाऊस आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच भेटतो. त्यानंतर नेक्स्ट, खालील विधानांचा विचार करा. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. बरोबर आहे हे विधान. जसजसं आपण वर जातो तसं तसं तापमान तपांबर मध्ये कमी कमी होत जात. तपांबर हे सूर्याकडून लघु लहरींच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्राणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णताच्या वहनाने तापवले जाते. करेक्ट आहे. जरी सण शॉर्ट वेव्ह मध्ये आपल्याला उष्णता पाठवतोय, पण आपल्या तपांबरात तापमान वाढण्याचं कारण आहे ग्रीन हाऊस गॅसेस. म्हणजे काय ग्रीन हाऊस गॅसेस आहेत किंवा पृथ्वी जे रिफ्लेक्ट करतं त्यापासून आपलं तपांबर जास्त तापतं. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? दोन्ही विधाने बरोबर आहेत. दुसरे विधान पहिल्या विधानाला योग्य स्पष्टीकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तापमान खाली जास्त आहे, वर कमी कमी होत जात. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणता खडकाचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यात जर आपण विचार केला तर आपल्याला एवढं माहिती आहे की जिप्सम हा रासायनिक दृष्ट्या तयार होणार आहे. त्यामुळे सरळ सरळ उत्तर जिप्सम या ठिकाणी डायरेक्ट, इथं काही लॉजिक वगैरे लावायची गरज नाही. आपलं माहित असलं तर डायरेक्ट उत्तर आहे. मात्र रासायनिक प्रक्रियेद्वारे विचारलेलं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता शेल जो आहे तो फिजिकल वेदरिंग द्वारे होतो, कायिक विदारणाद्वारे. पंकाश्म हा सुद्धा कायिक विदारणाद्वारे होतो आणि ग्रेनाइट हा जो आहे हा अग्निजन्य खडक आहे. त्यामुळे हे तिघही ऑप्शन आपले असे कटून जातात. त्यामुळे एकमेव जिप्सम आहे जो रासायनिक केमिकल प्रक्रियेने तयार झालेला आहे. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत? म्हणजे अचूक नाहीत म्हणजे बरोबर नाहीत असा त्याचा अर्थ आहे. मग बघा, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण होतात. बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 असतो, हे मात्र चुकीचं आहे. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असतो. आता खरं तर हा 200 किमी पेक्षाही जास्त जाऊ शकतो. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. विरुद्ध दिशेने म्हणजे उलट्या दिशेने असतात. त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. म्हणून ब आणि ड आपलं उत्तर असायला पाहिजे. ते आहे 4 क्रमांकाचं उत्तर आहे. कारण दुसरं विधान बरोबर आहे, सॉरी पहिलं विधान बरोबर आहे आणि तिसरं विधानही बरोबर आहे. मग आपण याचं थोडंसं आवर्तांचं स्पष्टीकरण बघून घेऊया. बघा, उष्णकटिबंधीय आवर्त आणि समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. मग बघा, 1 अंश ते 35 अंश उत्तर दक्षिण तयार होतं. भूभाग जलभाग दोन्हीमध्ये असतं. हे 35 ते 65 उत्तर दक्षिण अक्षावृत्तादरम्यान तयार होतात. त्यामुळे एक आपले जे 30 अंशापर्यंतचं आहे ते उत्तर बरोबर आहे. निर्मितीचा काळ मार्च एप्रिल ऑगस्ट सप्टेंबर असतो. हा नेहमी वर्षभर निर्माण होतात. चक्षु म्हणजे आय ऑफ सायक्लोन हा 25 किलोमीटर असतो. शांत हवा पर्जन्य नाही, वारेवर पर्जन्यामुळे चक्षु निर्माण होत नाही. याचा व्यास लहान असतो बघा, 1 ते 300 किलोमीटर. म्हणजे आपण जो बघितला त्यांनी जो आपल्याला दिला होता तो 1500 दिला होता बघा, 2 ते 1900 म्हणजे हा त्याचं आहे. म्हणून ते उत्तर चुकीचं आहे. कारण ते समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त मोठे असतात.
त्यानंतर वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे, ही पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. वाऱ्याचा वेग 1 ते 200 किलोमीटर आहे, इकडे 2 ते 50 किलोमीटर आहे. तापमान सर्व भागात जवळजवळ समान असते, प्रत्येक विभागात विभिन्न असते. वायुभार 850 मिलीबार असतो, म्हणजे हवेचा दाब केंद्र भागाजवळ. हा शक्यतोवर आजूबाजूच्या भागात दाब जास्त असतो, मध्ये दाब जास्त असतो, आजूबाजूच्या भागात दाब कमी असतो. इथं सेंटर मध्ये दाब कमी असतो आणि आजूबाजूच्या भागात दाब जास्त असतो, त्यालाच आपण आवर्त म्हणतो. प्रदेश व्यापारी वाऱ्याचे क्षेत्र आहे, प्रति व्यापारी वाऱ्याचे क्षेत्र आहे. वृष्टीचे स्वरूप इथं मुसळधार चक्षुच्या आसपास समान वितरण आहे. अग्रभाग अधिक मध्यम भागात आपल्याला साधारण पर्जन्य दिसतो. वृष्टीचा काळ फक्त काही तास असतो, हा काही दिवस चालू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला आवर्त आणि प्रत्यावर्त बद्दल उष्णकटिबंधीय आवर्ताबद्दल प्रत्यावर्तने उष्णकटिबंधीय आवर्ताबद्दल बघितलं. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? आता कितीतरी वेळा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर राज्यसेवा करतायत ना, तर 5 ते 7 वेळा हा प्रश्न रिपीट होऊन गेलेला आहे. 5 ते 6 वेळा. आलं का लक्षात? चला मग, झेलम, चिनाब, कोसी, सतलज या नद्या आहेत का? तर नाही. बघा इथं कोसी ही नदी गंगेची उपनदी, कट. घागरा ही कोसी, परत कट. सतलज, बियास, रावी, चिनाब, यस. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम, यस. म्हणजेच क ड आपलं उत्तर यायला पाहिजे, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन क ड या काय आहेत? सिंधूच्या उपनद्या आहेत. चला नेक्स्ट, भारतीय घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश व त्यांचे लिंग गुणोत्तर यांच्या जोड्या लावा. आता बघा लिंग गुणोत्तर वर आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता हे तर आपल्या 5वीला पुंजलेले आहेत आणि आयोगाचं विशेष प्रेम याच टॉपिक वर आहे. म्हणून बघा केरळचं लिंग गुणोत्तर आपल्याला माहिती की 1084 आहे, सर्वाधिक आहे. म्हणजेच अ च 4 आहे, अ च 3 आहे, अ च 3 आहे, म्हणजे आपलं 4 नंबरचं उत्तर निघालं. काहीच नाही, इथं ऑप्शनच कट करायची गरज नाही. एक माहिती तुम्हाला केरळ, तरी उत्तर निघतंय. मग तामिळनाडूचं आहे 996, पदुच्चेरीचं आहे 1037 आणि आंध्र प्रदेशचं आहे 993. ड च 4. बघा मग आपण इथं पण बघू शकतो. बघा केरळ सर्वाधिक 1084, पदुच्चेरी 1037, तामिळनाडू 996, आंध्र 993, छत्तीसगड 991. सर्वात कमी हरियाणाचं आहे 879, मग जम्मू काश्मीर, मग सिक्कीम, मग पंजाब आणि उत्तर प्रदेश. हे भविष्यात येऊ शकतं, म्हणून हे प्रश्न मी दिलेले आहेत भविष्याच्या दृष्टीने. चला नेक्स्ट, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळांची निर्मिती होते? तर आपण जर बघितलं तर इथं तापमान वाढून दाब कमी झाल्याने आपल्याला नेहमी वादळांची निर्मिती होताना दिसते. साहजिकच आहे, दाब आणि तापमान यांचं व्यस्त प्रमाण असतं, त्यामुळे तापमान कमी, दाब वाढला असं झाल्याने तर काही वादळ निर्माण होणार नाही, म्हणून हा पर्याय एलिमिनेट होऊन जातो. तापमान व हवेचा दाब दोघेही वाढू शकत नाहीत, दोघेही कमी पण होऊ शकत नाहीत. एलिमिनेशन कमी होऊ शकतात, मग एकाच ठिकाणी दोघं सेम परिस्थिती राहू शकत नाही, व्यस्त असतात ते, म्हणून याचं उत्तर 2 नंबर आहे. चला नेक्स्ट, कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? तर हे तर प्रत्येकाला आलंच पाहिजे. सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, ज्याची उंची आहे 1646 मीटर. 1646 मीटरचं सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई आहे. आपल्याला माहितच असलं पाहिजे, बेसिक आहे, याच्यावरचे बरेचसे प्रश्न आपण घेतलेले आहेत. चला नेक्स्ट, महासागर आणि गर्ता असा हा प्रश्न विचारलेला आहे. मग बघा आपण जर बघितलं तर सर्वात मोठी गर्ता कोणती आहे? प्रशांत महासागरातली मरियाना गर्ता, ती तर आपल्याला माहितच आहे. म्हणजे अ च 2 लावून टाका, अ च 2 लावलं 2 प्रश्न इलिमिनेट होऊन जातात, 50% मध्ये आलो. हिंदी महासागर मध्ये जावा आणि सुंदा गर्ता आहेत, त्यामुळे क च 1 आलं. क च 1 असणारा एकमेव ऑप्शन आहे रे बाबांनो, उत्तर निघालं आपलं. त्यानंतर ब च आहे 4, प्रुटोरिका गर्ता ही अटलांटिक महासागर मध्ये आणि युरेशियन गर्ता ही आहे आर्टिक महासागर मध्ये येते. सो अशा पद्धतीने आपलं 3 नंबरचं उत्तर निघून जातं. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या गर्ता कुठे आहेत माहित असेल. जगातली सर्वात खोल गर्ता 11,034 मीटरची, ती आहे मरियाना गर्ता प्रशांत महासागर मध्ये. टोंगा गर्ता आहे प्रशांत महासागर मध्ये.
फिलिपाईन्स गर्त आहे प्रशांत महासागरमध्ये, कुरिल गर्त आहे प्रशांत महासागरमध्ये, जावा आहे हिंदी महासागरमध्ये, आणि प्लुटो रिको गर्त आहे अटलांटिक महासागरमध्ये. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी देखील याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न होता की वारंवार तिथंच गर्ता का निर्माण होतात, आणि इथं त्यांनी फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला. म्हणजे दोघी टाईपचे प्रश्न आयोग आपल्याला कंटिन्यू विचारते, फॅक्च्युअल पण कन्सेप्च्युअल पण. चला नेक्स्ट. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती. आता विद्यार्थी मित्रांनो, हा थोडासा लॉजिकल क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन रिपीट आहे. म्हणजे याच्या पूर्वी यासारखाच क्वेश्चन विचारला गेलेला आहे, परत फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. मग सर्वाधिक म्हणजे 1 कोटीच्या वर लोकसंख्या असणारे 3 शहर आहेत, लक्षात राहू द्या. यात एक पर्याय आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. आता मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटीच्या वर आहे, कलकत्ताची पण 1 कोटीच्या वर आहे, दिल्लीची पण 1 कोटीच्या वर आहे. त्यामुळे 13% रेशो मध्ये हे 3 शहर येतात. त्यामुळे अ क ड याचं उत्तर आहे 2 नंबरचं. अ आ क ड यातला चेन्नई कट होऊन जातो. मग बघा इथं आपल्याला हा लोकसंख्येवरून काढता येणारा प्रश्न आहे बघा. मुंबई 1 कोटी 83 लाख, दिल्ली 1 कोटी 63 लाख, कोलकाता 1 कोटी 40 लाख आणि चेन्नई 86,000, बंगळुरू 85,000. बंगळुरू म्हणजे यावरून आपलं उत्तर काढता येत आहे आपल्याला, लॉजिकने सुद्धा याचं उत्तर निघतंय. चला नेक्स्ट. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे. आता हा प्रश्न एकदम बेसिक क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहित पाहिजे की भारताची लोकसंख्या नेमकं किती टक्के आहे. तर लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, 17.5% लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्या भारतामध्ये राहते, हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे भारतीय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता लक्षात घ्या, जास्तीत जास्त 2 अपत्यानुसार 2050 इथं कुठेही वर्ड या लोकसंख्या धोरण मध्ये आलेलाच नाहीये. मग कोणतं वर्ष आलंय तर 2045 हे वर्ष आलेलं आहे. त्यामुळे हा पर्याय इलिमिनेट होऊन जातो, कारण 2050 चा कुठेही उल्लेख नाहीये. मग सार्वत्रिक लसीकरण मुद्दा होता का. यस, हा मुद्दा त्या धोरणामध्ये होता. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% नाही होतं, तर हे फक्त 30 होतं. म्हणजे इथं टक्केवारीमध्ये त्यांनी फसवलेलं आहे. त्यामुळे अ आणि क हे दोन्ही मुद्दे चुकलेले आहेत. त्यामुळे केवळ ब विधान आपलं बरोबर विधान आहे. असं इलिमिनेशन पद्धतीने याचं उत्तर काढता येतं. आता तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर हे लोकसंख्या धोरण थोडं छोटं आहे, तुम्हाला कदाचित तो मुद्दा थोडा क्लिअर दिसत नसेल. पण आपण जर बघितलं 2045 दीर्घकालीन लक्ष्य होतं, मध्यमकालीन लक्ष्य 2010 पर्यंत होतं आणि 2002 पर्यंतचे अल्पकालीन लक्ष्य होते. मग यात जर आपण बघितलं तर बघा, शिशु मृत्यू दर प्रति 1000 30 पर्यंत कमी करणे हा आपला ऑप्शन होता, सार्वत्रिक लसीकरण हा आपला ऑप्शन होता, आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्टॅरलायझेशन करणे हे आपले उद्देश होते. बरेचसे उद्देश आहेत, हे आपण पुढे डिस्कशन करणार आहेत, किंवा मी लोकसंख्या नावाचा एक व्हिडिओ पण बनवलेला आहे पूर्णपणे, त्याच्यात तुम्हाला हे डिटेल्स भेटून जातील. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा आपला प्रश्न येतो इथं. 2025च्या वर्षामध्ये आपण जर बघितले तर भूगोल विषयावर आपण बघितले की 15 क्वेश्चन येतात, पण आता आजपर्यंत आपण 19व्या प्रश्नापर्यंत आलोय. म्हणजे याचा अर्थ की भूगोलवर 19 प्रश्न होते आणि तुम्ही 19 दुने विचार करा. जर आपला कट ऑफ 120 122 लागतोय, तर तुम्हाला इथं 35+ मार्क घेण्याचे चान्स एकट्या भूगोल विषयामध्ये होते. तर बघा मग, सिंधू जल वाटप करार 1960 नुसार नद्यांचं पाणी कोण. आता हा प्रश्न कितीतरी वेळा रिपीट झाला, कितीतरी वेळा. मी याच्यावर एक व्हिडिओ पण बनवलाय, स्पेशल सिंधू नदीवर आलेले 8 ते 10 प्रश्न स्पेशल व्हिडिओ बनवलाय, बघून घ्या एकदा. मग काय याचं उत्तर, सतलज, बियास आणि रावी हे भारताच्या वाट्याला आलेल्या 3 नद्या आहेत, आणि सिंधू, झेलम आणि चिनाब या पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या नद्या आहेत. आलं लक्षात. सो यावरून तुमचं उत्तर निघू शकतं. चला, याबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण वारंवार मी याच्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, डिटेल सांगितलेलं आहे. त्यामुळे मागच्या पीवायक्यूचा अनालिसिस बघा, तुम्हाला पुढचा आरसा अगदी क्लिअर होत जाईल. म्हणून पीवायक्यूचं महत्व काय तुम्ही समजून घ्या.
रिपिटेशन खूप होतंय आयोगाचं, हे समजून घ्या. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेची हे विश्लेषण सिरीज कशी वाटली ते निश्चित कळवा आणि पीडीएफ साठी तुम्ही व्हॉट्सअप मला करू शकतात. सो आजचा लेक्चर इथं आपण थांबूया. धन्यवाद.